नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजे 27 मार्चचा भाग तुम्ही बघत आहात। आणि आज मंगळसूत्रावरनं भयंकर तमाशा गाजलाय बरं का यांच्या घरामध्ये। छान वाटलंय बघायला। आता सुरुवातीचा सीन मला जरा फनी वाटला बरं का। आता ही आपली काव्या त्या जीवाची व्हॉइस नोट ऐकत असते की माझं तुझ्यावर प्रेम आहे, ते शेरो शायरी एक्सेट्रा एक्सेट्रा। आता ही रम्या तिथे आल्यावर काव्या घाबरते, तेव्हा लगेच रम्या म्हणते अगं थांब थांब। ती तिच्या कानातनं इयरफोन्स काढते आणि म्हणते अगं सॉरी ह, माझ्या कानात इयरफोन्स होते, काय म्हणत होतीस तू। ॲक्च्युली काव्या घाबरलेली असते, तिला असं वाटतं रम्याने जीवाची व्हॉइस नोट ऐकली। पण जेव्हा तिला कळतं की रम्याने ऐकलेली नाहीये ती व्हॉइस नोट, तेव्हा काव्या रम्यावर भडकते। रम्या म्हणत असते बोल ना ग, काय म्हणालीस आता। काव्या तिला आधी तर काही रिस्पॉन्सच देत नाही। मग रम्या तिला म्हणते जेवतेस का ग काव्या, सकाळपासून तू काही खाल्लेलं नाहीये अगं। काव्या म्हणते काय ग रम्या, तुझी फार इच्छा आहे ना मी जेवावं, मग एक काम करशील का। मग रम्या म्हणते हो बोल ना। मग काव्या म्हणते तू, तुझी आई आणि ती मंजू आत्या तिघी जणी जरा गप्प बसत जा ना घरात। मग रम्या म्हणते अगं मंजू आत्याची मी गॅरंटी नाही देऊ शकत ग, आणि माझ्या आईची पण नाही। मी कुठे काय बोलते ग तुला काव्या, मी नेहमी तुझ्याच बाजूने बोलते ना ग। मग काव्या म्हणते तू कशाला बोलतेस ग माझ्या बाजूने, कोणीही बोलू नका माझ्या बाजूने, काही गरज नाही मला त्याची, माझी काळजी घ्यायला मी स्वतः समर्थ आहे, कळलं का तुला रम्या। आता हे ताट घे आणि इथून निघून जा। पण तरी सुद्धा रम्या तिथेच उभी असते काव्याशी डोकं लावत। रम्या काय करते, ते ताट मुद्दाम तिथे ठेवते बरं का, आणि तिची जरा मजा घेते। रम्या असं दाखवते की फार काळजी आहे रम्याला काव्याची। रम्या तिला समजून सांगायच्या आविर्भावात म्हणते अगं असं काय करतेस काव्या, अगं तू जर अशीच वागत राहिलीस, चिडचिड करत राहिलीस तर घरचे तुला गृहीत धरतील ना, अगं कोणाला मग काळजीच वाटणार नाही ना तुझी। अगं काव्या तू असं सगळ्यांच्याच विरोधात गेलीस तर सगळेच तुझी काळजी घेतील का सांग बरं। सगळ्यांना तू फक्त कंप्लेंट बॉक्सच वाटशील ग, नाही म्हणजे काही वेळेला आपली बाजू घेणारं कोणीतरी, काळजी घेणारं पाहिजे असं वाटतं ना आपल्याला। तू टेन्शन घेऊ नकोस, मी असेल नेहमी तुझ्यासोबत। काव्या तिच्याकडे रागाने बघत असते आणि काव्याला हिचा वैतागच आलेला असतो रम्याचा। रम्या म्हणत असते की तुला काहीही वाटलं, कधीही केव्हाही तुला मन मोकळं करावंसं वाटलं तर मी आहे ना, माझ्याकडे मन मोकळं कर हं। तुझ्या आईची तब्येत कशी आहे ग रम्या, आता बरी आहे ना ग तुझ्या आईची तब्येत। आता काव्या जरा शांत बसते आधी आणि म्हणते काय ग रम्या, अगो किती छान ऍक्टिंग करतेस ग तू, नाही म्हणजे एखाद्या पिक्चर मध्ये वगैरे काम करायला जा ना, गोड बोलून गळा दाबणाऱ्या विलनचा चांगला रोल मिळेल बघ तुला। आता रम्या ते शांतपणे ऐकते बर का, आणि मग तिचा हात धरते आणि म्हणते ए काव्या अगं कशाला चिडचिड करते, मला जे मिळायचंय ते मिळेल ग मला, पण तुला मिळालंय काय, पार्थ सोबतचं जबरदस्तीचं लग्न, त्याचं काय करणार आहेस ग, हे निभावणार आहेस का संपवणार आहेस। आता काव्या चिडून म्हणते मी कशाला निभावू हे लग्न, माझं पार्थवर प्रेम नाहीये, त्यामुळे मी हे लग्न निभावणार नाहीये। आता काव्या हे सगळं बोलते, चिडचिड करते बरं का। रम्या तिला मुद्दाम चिथवते। काव्या म्हणते माझी आई आजारी आहे म्हणून शांत बसले मी। रम्या मग म्हणते बरोबर आहे तुझं काव्या, अगं तुझी आई आजारी आहे तर तुला शांत बसायलाच हवं ना, तू शांत आहेस ग, पण तुझं लग्न हे तुला मान्य आहे हे घरच्यांना गैरसमज होईल ना, नाही म्हणजे सगळ्यांना वाटेल तू शांत आहे तर तू हे लग्न मान्य केलंयस। काव्या चिडते आता आणि म्हणते काही कोणाचा गैरसमज होणार नाहीये रम्या, झालाच ना गैरसमज तरी मला काही फरक पडत नाही त्याचा, मी आहे ना क्लिअर, मला नाहीये ना हे लग्न मान्य, संपला विषय माझ्यासाठी। काव्या हे सगळं चिडून रम्याला बोलत असते आणि म्हणते कशी माझ्या आणि पार्थच्या लग्नाची गाठ मी सोडवणारच आहे। मग रम्या म्हणते बरोबरच आहे ग तुझं काव्या, सोडवूनच टाक तू ही गाठ आणि घेऊन टाक घटस्फोट। अगं तसंही आता हे 2025 सुरू आहे काव्या, घटस्फोट वगैरे कसली मोठी गोष्ट आहे का, आणि लोकांचं काय ग, लोक 2 दिवस बोलतील, चर्चा करतील आणि मग सगळं विसरून जातील बघ। अगं काव्या तू एक स्वतंत्र मुलगी आहेस, तुला तुझे सगळे निर्णय घ्यायचा अधिकारच आहे ना, नाही म्हणजे तू घटस्फोट घेतीये म्हणल्यावर तुझी बहीण येईल तुला समजवायला, नंदिनी तुझी मोठी बहीण आहे ना ती, अगं पण तू तुझ्या मनाचंच ऐक बरं का। काव्याला वैताग आलेला असतो तिचा रम्याचा, ती म्हणते अगं ए रम्या मी माझ्या मनाचंच ऐकते बरं का नेहमी, तू सांगतेस म्हणून तुझं ऐकते मी असं नको समजूस हं, एकदा आई बरी झाली ना की मी सगळ्यांना सांगून टाकणार आहे आमच्याबद्दल। मग रम्या म्हणते आमच्याबद्दल म्हणजे, मग काव्या म्हणते आमच्याबद्दल म्हणजे माझ्याबद्दल आणि पार्थबद्दल, हे थोडंसं चाचरत बोलते काव्या। पुढे मग रम्या म्हणते ओ अच्छा बरं बरं, अगं आय होप तुला जे हवंय ते तुला मिळो। अगं काव्या ताट वाढून आणलं ग, थोडंसं खाऊन घेणं,
मग काव्या तिला रिस्पॉन्स देत नाही. मग रम्या म्हणते ठीक आहे, हरकत नाही आहे, तुझा आता मूड नाही आहे का, मी इथे ठेवते हं ताट तुझं, थोड्या वेळाने खा. आत्ता जसं तू मन मोकळं केलंस ना माझ्याजवळ, तसं बोलत जा हं माझ्याशी. तू हवं तर मला तुझी मोठी बहीण समज. चल येते हं. असं म्हणून ती ताट मुद्दाम तिथेच ठेवते आणि निघून जाते. आणि मुद्दाम तिला तीनदा तीनदा म्हणते जाताना, खाऊन घे हं काव्या, खाऊन घे. काय आहे ना प्रेक्षकांनो, रम्या मुद्दाम काव्याशी डोकं लावतीये, कारण तिचा तिचा पाठ जो आहे तो काव्याकडे आहे ना, त्यामुळे तिला पर्याय नाही आहे काव्याशी डोकं लावल्याशिवाय. पण काव्या तिच्या तोडीस तोड आहे, ती उगा सध्या हर्ट झाली आहे म्हणून. पण एकदा का ती आणि पाठ दोघांची जोडी जमली की रम्या आऊट हे होणारच आहे. पण आता रम्या मनातल्या मनात विचार करते, मला माहिती आहे काव्या, तू काही माझ्यावर विश्वास ठेवणार नाही, पण मी तुझा विश्वास मिळवत राहील. एकदा का तू माझ्या मुठीत आलीस ना की मग सगळं माझ्याच हातात येणार आहे. काव्या बिचारी फुल टेन्शनमध्ये आहे. असो तर आता नंदिनी स्वयंपाकघरात विचार करत असते एकटीच. तिची सासू येते म्हणजे मानिनी ताई आणि म्हणतात, काय ग नंदिनी, अगं एकटीच काय विचार करत बसली आहेस. नंदिनी हसून म्हणते, अहो काही नाही आई, उद्या काय स्वयंपाक करायचा ना त्याचा विचार करते. आता यानंतर मानिनी ताई अतिशय छान बोलतात प्रेक्षकांनो. त्या म्हणतात, अगं बाई खरं आहे ग तुझं नंदिनी, जेवायचं काय करायचं हा प्रश्न राष्ट्रीय प्रश्न आहे बघ बायकांसाठी. आता नंदिनी म्हणते, खरंच हो ना आई. मानिनी ताई म्हणतात की उद्याचं लक्षात आहे ना ग तुझ्या नंदिनी. नंदिनी म्हणते, हो आई, आपल्याला ग्रह शांत करायची आहे ना. आता या मानिनी ताई म्हणतात, हो ग, खरं तर वसुताई म्हणत होत्या की नवीन जोडप्याच्या हाताने पूजा करावी, म्हणजे लग्नानंतर घालतात ना सत्यनारायणाची पूजा, ती यांना करायची होती. पण हे जोडपे मनस्थितीत नाही आहे म्हणून हे ग्रहशांती करतायत. मग मानिनी ताई म्हणतात, लग्नानंतरचे विधी म्हणून तुम्हाला ऑकवर्ड नाही करायचं आहे मला, त्यामुळेच आपण ग्रहशांती करतोय. मग नंदिनी म्हणते, हो आई, तसंही त्याची गरजच आहे. नंदिनीला वाटतं आपण काही चुकीचं तर नाही ना बोललो. मग ती लगेच म्हणते, आई सॉरी मला असं नव्हतं म्हणायचं. मानिनी ताई म्हणतात, अगं राहू दे ग, मला तुला हे सांगायचं आहे की आपले नेहमीचे गुरुजी आहेत, धर्माधिकारी गुरुजी, ते येणार आहेत बरं का आपल्याकडे पूजेला. म्हणजे वर्षानुवर्षे आपल्या घरात तेच पूजा सांगतात. आपल्या घरात सगळ्यांच्या पत्रिका त्यांनीच केल्यात बघ. अगदी जन्म, मृत्यू, नफा, नुकसान, सगळं सगळं अगदी त्यांनी जे जे सांगितलं ना ते ते अगदी तसं झालंय बघ. ह्यांना सुद्धा कितीतरी वेळा असे सल्ले दिलेत की त्यांनी मनापासून ऐकलं. त्यामुळे आपल्या बिझनेसमध्ये खूप भरभराट झाली आहे बरं का नंदिनी. फक्त एक आहे ग बाई, ते ना खूप रागीट आहेत बघ, त्यांना खूप पटकन राग येतो. पण काय आहे ना, त्यांनी सांगितल्याप्रमाणे यथासांग सगळं केलं ना तर मनापासून आशीर्वाद देतात बघ. आणि त्यांनी आवर्जून सांगितलंय की दोन्ही नवीन सुनांना सांगा त्यांच्या हातून गणेश पूजन करायचं आहे, त्यांना तुम्हाला आशीर्वाद द्यायचा आहे ग नंदिनी. छान तयार होशील ना बेटा. मग नंदिनी म्हणते, होय होईल ना तयार. मग त्या म्हणतात, काव्याला पण सांग बाई प्लीज. मग नंदिनी म्हणते, अहो आई प्लीज काय, मी सांगते ना काव्याला. मग हे ना मी एवढं फ्रीजमध्ये ठेवून देते आणि आलेच. आता नंदिनी लगेच कामाला लागली आहे बरं का पटापटा. कसं असतं ना प्रेक्षकांनो, जे याला जनरेशन गॅप म्हणतात. म्हणजे नंदिनी कशी हौशी आहे आणि काव्या कशी तिच्या तिच्या गोलमध्ये असते. म्हणजे छान दाखवलेत त्यांनी या मालिकेत स्वभाव वैशिष्ट्ये. तर बघा आता काही झालंय का, राहिलं का, या दोघी सासासुना तिथे बघतात. नंदिनी म्हणते, आई झालंच आहे सगळं, आता एवढं फक्त करते. आणि हो आई, तुमच्यासाठी सब्जा भिजत घातलाय मी पाण्यामध्ये, तुम्हाला उष्णतेचा त्रास होतो ना. मग लगेच मानिनी ताई स्माईल करतात तिच्याकडे बघून. नंदिनी म्हणते, आई काय झालं. मानिनी ताई म्हणतात, मला जर मुलगी असते ना नंदिनी तर अगदी तुझ्यासारखी असते ना ग. त्यावर नंदिनी म्हणते, आई खरं तर मीच तुम्हाला थँक्यू म्हणायला पाहिजे. आई तुम्ही आहात ना म्हणून आम्हाला या घरात फार आधार वाटतो बघा. आणि तसंही तुम्ही ना असं टिपिकल सासूसारखं नाही हो वागत. तुमच्यासारखी सासू प्रत्येक सुनेला मिळाली तर किती बरं होईल. त्यावर मानिनी ताई म्हणतात, अगं मला तर वाटतं प्रत्येक सासूने आपल्या सुनेला मुलगीच मानायला हवं आणि सुनेने सासूला आई, मग कशाला कुठल्या घरात भांडणं होतील. अशीच राहा हा नंदिनी अगदी कायम. असं म्हणून त्या तिच्या गालावरनं हात फिरवतात आणि ती स्माईल करते. आता उजाडलाय दुसरा दिवस म्हणजे पूजेचा दिवस. आता मजा येते बरं का प्रेक्षकांनो. आता ते गुरुजी वगैरे येणार आहेत म्हणून सगळी तयारी सुरू आहे. आता रम्याने सकाळीच आवरलंय बरं का, लगबग करते मुद्दाम रम्या, पुढे पुढे करायची सवयच आहे तिला. तिने छान असं मस्त रेडी केलंय स्वतःला. पण त्या वसू आत्या वैतागल्यात. त्या रेडी होत असतात तेव्हा बडबडच करत असतात. काय गरज असते हे गृह शांत वगैरे करायची,
एकतर ते पूजा बिजा सुरू झाली ना की सगळं गरमायला लागतंय मला. कशाला ते होम आणि ते पंखे बंद करावे लागतात. एकतर आधीच किती उकाडा आहे. त्यात रम्या येते आणि म्हणते, काय ग आई, किती वैतागतेस, थोडीशी खुश हो ना. वसू आत्या म्हणतात, कशाला खुश होऊ मी, ती नंदिनी लग्न मोडते का ती काव्या चालली आहे घर सोडून. नाही नाही, एक कारण दे ना मला खुश व्हायला. काय ग रम्या. रम्या म्हणते, ए आई, पहिलं कारण काही शक्य नाही आहे आता, पण दुसरं कारण होऊ शकतं नक्की. मग या वसू आत्या म्हणतात, म्हणजे काय बोलतेस. रम्या म्हणते, अगं तुझ्या समोर सादर होते रम्या शितोळेची जादू. ढॅन असं म्हणून तिने काव्याचं मंगळसूत्र समोर केलंय या वसू आत्याच्या. आता वसू आत्या म्हणतात, हे मंगळसूत्र अगं कोणाचं आणलंयस. रम्या म्हणते, तू ओळख कोणाचं आहे, ओळख ओळख. आता या वसू आत्या बघतात ते मंगळसूत्र आणि म्हणतात, अगं बाई, हे त्या काव्याचं मंगळसूत्र दिसतंय. रम्या म्हणते, येस, त्या काव्याचंच आहे. वसू आत्या म्हणतात, अगो बाई, हे कुठे सापडलं तुला मंगळसूत्र. आता रम्याने ते सांगितलंय, म्हणजे ते आपल्याला सीन इथे दाखवलाय. ही काव्या आवरत सावरत असते आणि ती वैतागलेली असते. एक दिवस शांत राहू देत नाही या घरामध्ये. एक दिवस काय पूजा, तर दुसऱ्या दिवशी काय मांडव पडतनी, काय आता पूजा. मी कशाला पूजा बिजा करत बसायची. आता असं म्हणून काव्याने आवरायसाठी म्हणून ते मंगळसूत्र काढलेलं असतं आणि ती बाथरूमला जाते. आणि तेवढ्यात ही रम्या तिथे येते आणि काव्या बाथरूमला गेलेली आहे या गोष्टीचा फायदा घेते आणि काव्याचं मंगळसूत्र उचलते. जाता जाता काव्याच्याच रूममधल्या या आरशात स्वतःला बघते आणि त्या मंगळसूत्राला बघते आणि मनात म्हणते, काव्या, तुझं ना टायमिंग चुकलं बघ सगळ्याच गोष्टींचं. आता बस शोधत हे मंगळसूत्र. तसंही पार्थने घातलेलं हे मंगळसूत्र तुला कुठे हवं होतं आणि मला हे सोडून दुसरं काहीही नकोय. जर आत्ता हे माझं झालंय मंगळसूत्र, आता यापुढे तुलाही हे मंगळसूत्र घालता येणार नाही, कारण ते तुला सापडताच येणार नाही. आता यावर माझा हक्क आहे. असं म्हणून या रम्याने ते ढापलंय बरं का प्रेक्षकांनो. अरे कोणीतरी हिचं लग्न लावून द्या रे, वैताग आणलाय या पोरीने. असो, तर आता वसू आत्या त्या रम्याला म्हणतात, अगो बाई, आता किती दिवस लपवणार आहे मंगळसूत्र हे. आणि रम्या, हे मंगळसूत्र चोरून काय मिळवलंयस तू एवढं. म्हणजे रम्याने आतापर्यंत सांगितलं बरं का प्रेक्षकांनो की हे असं तिने चोरलंय मंगळसूत्र. मग आता ह्या वसू आत्या म्हणतात, अगं ए बावळे, विक्रमला काही कमी नाही आहे. सुनेचं एक मंगळसूत्र हरवलं तर तो दुसरं आणून देईल. त्यावर रम्या म्हणते, आई अशी कशी आहे ग तू. अगं ग्रहशांतीच्या या बोरिंग पूजेला अगं भांडणाची चणचणीत फोडणी देऊयात ना आपण. वसू आत्या म्हणतात, म्हणजे काय करायचंय. रम्या म्हणते, अगं आई, काव्या पूजेला गळ्यात मंगळसूत्र न घालता येईल ना, तेव्हा आपल्या एरियातल्या आजूबाजूच्या बायका आलेल्या असतील, तेव्हा मुद्दाम या विषयावरनं तू त्या काव्याला चिडव. तिला असं मैदानात खेचून आण घटस्फोट घ्यायला. तिला विचार, काय ग काव्या, तुला कळत नाही का, गळ्यात मंगळसूत्र नाही घातलं का तू. मग ती तुला उत्तर देईल की मी विसरले वगैरे. आणि मग तू मुद्दाम म्हण तिला की जा, अगं बाई, मंगळसूत्र घाल, पूजेला बसायचंय तुला. आता हे सगळं रम्या शिकवते बरं का वसू आत्याला. आणि पुढे म्हणते कशी रम्या, अगं मग खरं कारण पुढे येईल ना मंगळसूत्र हरवल्याचं. आता वसू आत्या हसायला लागतात आणि म्हणतात, खरं आहे ग तुझं. रम्या म्हणते, अगं मग तूच तिच्यावर आरोप कर. खरंच का गं, खरंच हरवलंय का तुला घालायचंच नाहीये. याच्यावरून ती काव्या रिॲक्ट करणारच बघ. तेव्हा तिच्या जिव्हारी लागेल असं काहीतरी बोलत राहा टोचून. मग बघ, एकदा का तिचं तोंड उघडलं ना की 10,000च्या लवंगी माळेसारखी तड फुटत राहील नुसती. वसू आत्या हसतात बरं का. खरं तर वसू आत्याचा एवढा अपमान झालाय तरीही त्या पुन्हा अपमान करून घ्यायला सज्ज आहेत. कमाले बाबा. रम्या म्हणते, असं काही मार ना की टोमणे मारतच राहा. इतके टोमणे मार की तिचा कडेलोट झालाच पाहिजे आणि भर पूजेत सगळ्यांसमोर ओरडली पाहिजे ती, नकोय मला हे मंगळसूत्र, नकोय मला हे लग्न, मला घटस्फोट हवाय, अशी ओरडली पाहिजे. अगं आई, बाहेरच्या लोकांसमोर तमाशा झाला की किती मज्जा येईल. त्यावर वसू आत्या म्हणतात, रम्या, कमालच केलीस तू. हे मंगळसूत्र अशा ठिकाणी लपव की कोणाला सापडलंच नाही पाहिजे आणि कोणाला संशय पण नाही आला पाहिजे तुझ्यावर, लक्षात ठेव. रम्या म्हणते, डोंट वरी गा आई, मी अशा ठिकाणी लपवेल ना की काव्याच काय, अगं कुणाच्याच हाती लागणार नाहीये हे मंगळसूत्र. पण प्रेक्षकांनो, या मालिकेचा प्रोमो आला एक नवीन. त्या प्रोमोत आपल्याला असं दिसतंय की नंदिनीला समजलंय या रम्याचा आगाऊपणा आहे हा आणि नंदिनीने हिला धमकवलंय, तू कितीही काहीही कर रम्या,
पण मी पार्थ आणि माझ्या काव्याचा घटस्फोट होऊ देणार नाही. त्यामुळे रम्याची तंदरली आहे आणि रम्याचा सगळा प्लॅन पण नंदिनीला कळलाय प्रेक्षकांनो. त्यामुळे आता मालिका बघायला खूप मजा येणार आहे तुम्हाला. आता या वसुआत्या म्हणतात लवकर लपव ते मंगळसूत्र आणि बाहेर ये, उगाच कोणाला शंका नको यायला तुझी. त्यावर आता रम्या म्हणते बरं बरं तू जा आई, पुढे मी आलेच. आता रम्या इकडे तिकडे जागा शोधते, मंगळसूत्र कुठे लपवावं, पण तिला काही सापडे ना जागा. ड्रॉवरमध्ये बघते, बऱ्याच ठिकाणी बघते, पण ती आता म्हणजे जरा डोकं लावते आणि तिच्या समोर असलेला फ्लॉवर पॉट आहे ना, ते असं आर्टिफिशियल असतं ना, त्याच्यामध्ये ते मंगळसूत्र लपवते. अरे देवा, प्रेक्षकांनो काय काय डोके लावतात ना. कठीणच आहे बाबा. तर असो, तिने ते मंगळसूत्र त्यात लपवलंय आणि आता बाहेर आली आहे साळसूतपणा करून. रम्याला बघून या मानिनीताई म्हणतात अगं छान तयार झालीस ग रम्या, गोड दिसतेस. रम्या म्हणते थँक्यू ह मामी. मग लगेच वसुआत्या म्हणतात अगं बाई मंजू, तुझ्या पोरींना आत्तापासूनच छान वळण लाव. नाही, श्रेया आणि पिहू कायम रम्याताईसारखं तयार व्हायचं बरं का. वसुआत्याला स्वतःच्याच उदबत्त्या ओवाळायच्या असतात स्वतःवरून. असो, पण आता बघा मानिनीताई छान टोमणा मारतात त्यांना. आता मानिनीताई म्हणतात नाही, श्रेया आणि पिहू पण गोडच दिसतात. ती छोटी मुलगी पण आहे ना तिथे पिहू. आता वसुआत्या म्हणतात नाही नाही, या दोघी तर छानच दिसताय मानिनी, पण आपल्या घरात 2 सुना पण आहेत, त्यांचा आदर्श ठेवला नाही म्हणजे झालं या दोघींनी. पाहिलं का, वसुआत्या एक टोमणा मारायचा चान्स सोडत नाही. पण आता मानिनीताई पण कमी नाही आहे. तेवढ्यात नंदिनी येते. ती वसुआत्या सांगतच असतात तुझ्या सुनांना सांगितलं का बाई तयार हो आजच्या दिवशी. तेवढ्यात नंदिनी येते प्रसादाचा शिरा घेऊन आणि म्हणते आई हे बघा बरं, प्रसादाचा शिरा एकसारख्या प्रमाणात केला आहे. आणि त्यावर लगेच वसुआत्या म्हणतात तुळशीचं पान ठेवलंय वसुआत्या मी, आहे बघा बरं. आता नंदिनीने इतकी छान सादर संगीत तयारी केली आहे न सांगता, त्यामुळे वसुआत्याचा पोपट झालाय. आता लगेच मानिनीताई म्हणतात कशा, मानिनीताईंनी वसुआत्याचा टोमणा व्याजासहित परत केला बरं का, जिथल्या तिथे. मानिनीताई म्हणतात श्रेया पिहू बघा नंदिनीताई कशी छान तयार झाली आहे. आणि फक्त छान तयारच नाही झाली, तर घरातली सगळी कामे आटोपून ती इथे छान तयार होऊन तिने घरातली सगळी कामं पण आटोपली आहे बरं का. तिचा आदर्श डोळ्यासमोर ठेवा. असं बोलल्यावर लगेच वसुआत्याचं तोंड उतरतं बरं का. आता रम्या तिच्या आईकडे बघते आणि मग लगेच रम्या म्हणते अगं नंदिनी तू खूप छान दिसतेस. नंदिनी म्हणते थँक्यू रम्या. वसुआत्याचं तोंड काही गप बसत नाही. वसुआत्या म्हणतात अगं बाई तुझी मोठी जाऊ ती कुठे राहिली आहे. नंदिनी म्हणते येईलच इतक्यात काव्या. त्यावर वसुआत्या म्हणतात तिला सांगितलं ना नीट तयार होऊन ये. नाही म्हणजे काय व्हायचं माहिती आहे का मंजू, अगं तिच्यामध्ये आणि कल्पनामध्ये काही फरकच दिसायचा नाही. लगे मंजू आत्या हसायला लागतात, वसुआत्या हसायला लागतात. मानिनीताई म्हणतात ताई गप्प बसा ना जरा. तेवढ्यात गुरुजी येतात बरं का. ते गुरुजी आल्या आल्या लगेच ते विचारतात झाली वाटतं तयारी सगळी, वा वा छान छान. आता प्रत्येक जण त्यांना येऊन नमस्कार करतात. आधी मानिनीताई आणि ते त्यांचे मिस्टर नमस्कार करतात. वसुआत्या, मंजू आत्या, ते पिहू, श्रेया सगळ्यांनी नमस्कार केलेला दाखवलाय. आता नंदिनी येते तिथे आणि नंदिनी त्यांना पाणी आणते आणि म्हणते गुरुजी हे घ्या. त्यावर मानिनीताई म्हणतात गुरुजी ही आमची सून नंदिनी. आता नंदिनी पदर घेते खांद्यावर आणि नमस्कार करते. गुरुजी म्हणतात वा वा शुभम भवतु, छान आहे तुमची ही सून. आता ही नंदिनी ना त्यांना गूळ देते आणि नंतर पाणी देते. आता ते बघून हे गुरुजी खूप इम्प्रेस होतात. आधी गुळाचा खडा खातात आणि मग पाणी पितात. आणि खरं आहे बरं का प्रेक्षकांनो, आम्ही सुद्धा आमच्या घरामध्ये गुळाचा खडा देतो. आधी उन्हातून आल्या आल्या उष्णता कमी करत असतो गुळ, त्यामुळे आधी गुळाचा खडा द्यावा आणि मग पाणी द्यावं, हे खरं आहे. आता गुरुजी ते बघून इम्प्रेस होतात आणि म्हणतात वा 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 सुरेख, काय संस्कारी आहे तुमची सून. विक्रमा खूप हुशार पण आहे तुझी सून. उन्हातानातून आलेल्या माणसाला आल्या आल्या गुळाचा खडा आणि मग पाणी द्यावं ही रीत आणि त्या रीतीमागचं शास्त्र हल्लीच्या सुनांना माहिती नसतं बरं. नंदिनी आता छान स्माईल करते बरं का. बाबा नंदिनी आहेच आदर्श सून, यात काही शंका नाहीये. आता वसुआत्याचं तोंड उतरतं. ते गुरुजी म्हणतात वा वा उत्तम बेटा उत्तम, सुखी राहा. मंजू आत्याचे मिस्टर म्हणतात आओ गुरुजी ही तर सुखी राहीलच, पण आमच्या घराला पण सुखी ठेवेल ही. आता लगेच मंजू आत्या वसुआत्या एकमेकींकडे बघायला लागतात. मग आता गुरुजी म्हणतात अरे प्रश्नच नाही, घरातली स्त्री सुखी राहिली तर घरातल्यांच्या सगळ्या स्वास्थ्यावर परिणामही होतो. म्हणजे घरातली स्त्री कशी आहे यावरच घराचं स्वास्थ्य अवलंबून असतं. सुरेख रंगाची साडी, अंगावर दागिने, गळ्यामध्ये मंगळसूत्र,
कपाळावर कुंकू हल्ली अशा वेशातल्या मुली बघायला मिळत नाही. हल्लीच्या मुलींना कसं सगळं निरर्थकच वाटतं, पण हे निरर्थक नसतं. त्यामागे काहीतरी प्रथा असतात, परंपरा असतात, संस्कृती असते आपली. हे आजकालच्या पोरींना कळतच नाही रे. पण एक सांगू का विक्रम, या मुलीला बघितलं आणि घरात साक्षात लक्ष्मी वावरतीये असा भास झाला बरं का मला. पुढच्या भागात मात्र काव्याने मंगळसूत्र घातलेलं नाहीये हे बघून वसू आत्या चिडतात आणि म्हणतात, अगं 4 दिवस झाले नाही काढलं लगे मंगळसूत्र. आता ते गुरुजी म्हणतात, ही तुझी दुसरी सून का ग? अगं ए पोरी, मंगळसूत्र म्हणजे आपल्याला नवरा आहे हे सांगण्याचं एक बंधन असतं, सौभाग्याचं लेणं असतं ग ते. आणि तू मंगळसूत्रच काढून ठेवलंस काय ग पोरी? आता गुरुजी म्हणते, हे वाकी बरोबर बोललात तुम्ही गुरुजी, बंधनच असतं हे मंगळसूत्र आणि ते बंधनच मला नकोय. आता काव्याने एवढं सडेतोडपणे उत्तर दिल्यानंतर सगळेजण खजील होतात. काही असो प्रेक्षकांनो, मालिका एक मनोरंजन म्हणून घ्या. आता बघूया पुढे या नंदिनीला कसं सापडतंय काव्याचं मंगळसूत्र. आता या मानिनी ताईंना तिथे खजील झाल्यासारखं वाटतं ना, अपमान झालाय ना त्यांच्या घराचा. पण बघूयात आता पुढे काय काय घडतंय. पण तमाशा मात्र मस्त रंगला आहे, तितकंच खरं आहे प्रेक्षकांनो. फक्त याच मालिकेचा एपिसोड आलाय, बाकी एकाही मालिकेचा आला नाही. ठरलं तर मग या मालिकेचा एपिसोड आला की तुम्हाला देईल लगेच. तर आता ही सिरियल तुम्हाला आज कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा. मंगळसूत्र हे बाईच्या आयुष्यात महत्त्वाचं असतं हे तितकंच खरं आहे, ज्याचा त्याचा दृष्टिकोन असं म्हणायला हरकत नाहीये. तर बघूयात पुढे काय काय घडतंय मालिकेमध्ये. आजचा एपिसोड कसा वाटला सांगा हं. आणि अजूनही खूप जण प्रेक्षक सबस्क्राईब नाही करत आहेत चॅनलला, त्यांनी प्लीज आवर्जून सबस्क्राईब करा आणि माझ्या या मेहनतीसाठी एखादा लाईक जाता जाता करायला विसरू नका हं. भेटूयात उद्या. टेक केअर. धन्यवाद.